राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्यात। अशोक चव्हाणांनंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्यात। एक असं आहे की आज महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये प्रचंड प्रमाणाची अस्वस्थता आहे। शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या सर्वच पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांच्यामध्ये, वरिष्ठ नेत्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणाची राजकीय अस्वस्थता आहे। त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य पर्याय काय ते कदाचित शोधण्याचा राजकीयदृष्ट्या प्रयत्न करत असेल। मला या विषयावरती आज काही बोलायचं नाही, पण पुढचे 15-20 दिवस राजकीय घडामोडीचं एक केंद्र म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मोदी जी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस गॅरंटी जी आहे आणि मोदींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक सोबत येण्याची तयारी करतायत। काही तयारीत आहे, काही तयारी करणार आहेत, ते करतायत। तर मला वाटतं की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे नाही आहे, पण कधीही काही होऊ शकतं। मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येऊ शकतं। अहो, बऱ्याच लोकांची चर्चा आहे, म्हणजे माझ्याबद्दल चर्चा असते, रोहित बद्दल चर्चा असते, आव्हाडांबद्दल असते, देशमुख साहेबांबद्दल असते, जयंत पाटलांचं, सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते। म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा 200 आमदार, 300 खासदार, एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत। याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना, काहीतरी टॅलेंट आहे ना। त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्याकडचे जे काही आम्ही छोटे राहिलेलो आहोत पक्ष, त्याचीच हवे हवेसे वाटतायत ना, म्हणजे काहीतरी दम आहे ना उसमें।